चला सामना आपण या ठिकाणी सुरू करतो. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. सलामीची जोडी पाठवायची आहे टीम गोवे. सुनील अँड अनिल गोवे वर्सेस गुरुदत्त चौटार व मानकोले असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. पायगाव या संघानं पहिल्या विजयानं आता सुरुवात केलेली आहे. हार्ड लक टीम धामणगाव. धनंजय अण्णा गवळी ज्यांच्या माध्यमातून एक बाईक स्पॉन्सर करण्यात आलेले आहे आणि सध्या त्या बाईकवर धनंजय अण्णा गवळी साहेब यांना तुम्ही पाहतायत. क्या बात आहे. हो जरूर त्यांचा प्रयत्न असेल की पायगाव गावामध्ये ती बाईक जावी. ऑलरेडी एक टीम सेमीला पोहोचली आहे स्वयंभू पायगाव. सलामीची जोडी पाठवायची टीम गोवे. आज फायनल नाईट मध्ये आपण आहोत आणि भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्या अनुषंगाने वेळेबद्दल देखील आम्हाला सहकार्य करा. गोवे टीम ओपनर्स पाठवायचे आहेत. सुरुवातीच्या दोन्ही मॅचेस आपण विचार केला तर अगदी वेळेनुसार त्या मॅचेस आपण संपन्न केल्या आणि इथून पुढे सर्व जे सामने आहेत तेही आपण वेळेनुसार पूर्ण करणार आहोत. संदीप पाटील आणि महेश पाटील डुंगेगाव या ठिकाणी आलेले आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. दिनेशजी जोशी यांचे जवळचे सहकार्य आहेत. आणि सध्या ऑन स्क्रीन तुम्ही दृश्य पाहतायत मनीषजी म्हात्रे साहेब एन्जॉय ग्रुपचे आधारस्तंभ आणि मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय अण्णा गवळी यांच्या माध्यमातून भरपूर मोलाचं सहाय्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आणि त्यांच्या सोबतीला फोटो सेशन सध्या सुरू आहे. आणि ट्रॉफी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर झालेल्या आहेत त्या अर्थातच मनीषजी म्हात्रे साहेब ट्रॉफी घेऊन आता फोटोशूट करतायत. क्या बात आहे. ज्या पुरस्कर्त्यांनी जे जे दिलेलं आहे जरूर त्याच्यासोबत एक फोटो कंप्लीट करत असताना आपले सर्व एन्जॉय ग्रुपचे सभासद सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. टू ओपनर्स ऑन ग्राउंड. विजय आणि त्याच्या सोबतीला निकेश. सुनील अँड अनिल स्पोर्ट्स गोवे हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. श्री गुरुदत्त चौटार वा मानकोलीच्या विरोधात ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. श्यामशेठ चौधरी यांच्या माध्यमातून 2 सायकल स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. दिनेशजी जोशी यांच्याकडून देखील एक सायकल स्पॉन्सर करण्यात आलेली आहे आणि त्यासोबत देखील फोटोशूट. क्या बात आहे. एन्जॉय ग्रुप भिवंडी सक्सेसफुल स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आणि पहिल्याच वर्षामध्ये एन्जॉय ग्रुप भिवंडीनं इतिहास रचलेला आहे. ज्या प्रकारे ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. भव्य जिल्हास्तरीय स्पर्धा. चला मॅच सुरू करतोय आपण. षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाज प्रमोद येतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर विजय. पहिला चेंडू यॉर्कर लेंथ होता. सॉफ्ट हँड ड्राईव्ह करत असताना बॉल येतोय कव्हर्स मध्ये. फक्त मिळेल एकच धाव. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव पूर्ण करत असताना धावांचा श्री गणेश या ठिकाणी केलेला बॅटर विजयनं. तुमचा कॅप्टन आणि एका बाजूला प्रमोद वन ऑफ द परफेक्ट ऑलराऊंडर. सध्या गोलंदाजी करण्यासाठी घरच्या मैदानावर एक मोठं आव्हान असेल, मोठं चॅलेंज असेल
यावेळेला जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफला फिल्डर उपस्थित, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, क्विक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि स्कोर एका धावेने आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही बघतात 2 या आकड्यावर. दोन्ही फलंदाजांनी आता या ठिकाणी एकेका धावेनं स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. स्कोर 2 या आकड्यावरती. पॉवर प्ले फार महत्वाचं असतं ज्यावेळेला तुम्ही फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करता. चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये कमी धावा होत्या आणि त्याच्यामुळं पायगाव संघ सहजगत्या जिंकला दामणगावच्या विरोधात. त्याच्यामुळे इथून तो विचार आता करावा लागेल. ऑन साईडला ट्रॅक केला, बॉल येतोय मिड ऑनला, लेंथ बॉल होता. इथे देखील फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धाव फलकावरती 3 वर. गोवे टीमच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 चौकार आणि लागोपाठ 3 षटकार जर एखादा फलंदाज खेळतो तर दिनेश जोशी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. दरम्यान मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन. एन्जॉय ट्रॉफी 2025 मध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. वामन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ज्यांच्या माध्यमातून 5 संघांसाठी टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. वामन बिल्डर्सचे मी आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय. वामन चव्हाण साहेब फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये फार मोठा धक्का लागलेला आहे तो अनिल अँड सुनील गोवे टीमला. चौकार षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. क्या बात आहे. नवीन फलंदाज राजू पाटील, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील नामवंत गुणलेखक, सध्या विथ द बॅट मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. धावसंख्या धावफलकावरती 4. ओव्हर नंबर 1. पुढचा बॉल प्रमोद राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉंग ऑफ लेग फिल्डर सेट करण्यात आला डीप मध्ये मिड विकेट. पुन्हा एकदा समोर ड्राइव्ह करण्यात आले आणि राजू पाटील गॉन. एकही चेंडू फेस केला नाही आणि डकचा शिकार. आमचा आयोजक आहे खंबीर सदा, दिनेश जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा निघाला आणि जागीच फ्लिप होणं थोडंसं डिफिकल्ट असतं फलंदाजाला आणि त्या दरम्यान प्रमोदनं धावबादच्या स्वरूपामध्ये एका खेळाडूला बाद केलं. 2 फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये तेथे आउट झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. 4ला 2 गडी बाद. संदीप पाटील महेश पाटील हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. दिनेश जोशी यांचे ते सहकारी आहेत. त्याचबरोबर वामन बिल्डर्स चे वामनजी चव्हाण हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मंचावरून त्यांचे मनपूर्वक स्वागत. अन्य मान्यवर मंडळी नित्यानंद मडवी यांना देखील तुम्ही पाहतायत. टेंबोलीचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांचे मनपूर्वक स्वागत. पहिला षटक मानकोली संघाचा दबदबा पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाला. अतिशय सुंदर सुरुवात सध्या तरी आपल्याला या ओव्हरमध्ये बघायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये बघूया आता कोणता गोलंदाज येथे वापरला जाईल.
गुरुदत्त चौटायर वा मानकोली क्रीडांगणावरती आपण खेळतोय. ए पास सर्व बॅनर्स तुम्ही पाहतायत. भिवंडी तालुका नवीन 40+, भिवंडी सिनियर 40+, आणि एन्जॉय ग्रुप, त्याचबरोबर कुंदनजी पाटील, प्रताप पाटील, RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, माननीय दयानंद चोरगे साहेब, वीरेंद्रानंद चोरगे यांचा फ्लेक्स या ठिकाणी दाखवला जातोय. चला मॅच सुरू करतोय आपण. सुनील माळी सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज येतोय मानकोली टीम कडून. यानंतरचा जो सामना होणार आहे सुनील ओ बॅकफुटला जाऊन पंच केलाय, चांगला फटका डीप मध्ये, एक्सा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर त्या ठिकाणी मिळाली आहे. एकच धाव मिळेल आणि स्कोर एका धावेने आता पुढे सरकत असताना 5 वर. नेक्स्ट मॅच चेरोबा कोण विरुद्ध वीर तानाजी दापोडे या दोन संघादरम्यान असेल. चेरोबा कोण आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यावं. सुनील मालीनं दुसऱ्या षटकाला आता सुरुवात केली आहे. सामना करेल बॅटर निकेश. राउंड द विकेट. यावेळेला फ्लाइट देण्याचा प्रयत्न, लॉब केला ऑन साइडला, बॉल हवेत आहे, डाऊन दी बॉल फिल्डर, ओ माय गॉड, फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. रिले कॅच, फलंदाज होतोय बाद. आयोजकांनी कमाल ही केली, दिनेश गायकवाडचा दामाली, कैलास पाटील उमेश जोशींची बघाबातच आहे निराली. बघू शकता रिप्ले मध्ये फ्लाइटेड बॉल समोर लॉफ केलाय, वाईडिश लॉंग ऑन कडे आणि काय झेल पकडलाय. प्रमोद आणि प्रभाकर दोन्ही चांगले क्षेत्ररक्षक आहे पा. प्रमोदनं उडवला, प्रभाकरच्या हातामध्ये पुन्हा आला आणि त्यानं पकडला. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडले आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तिसरा गोवे टीम थोडीशी आता बॅकफुटला बघायला मिळते. प्रमोद भोईरच्या प्रत्येक षटकाराला दिनेश जोशी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. पाटील नवीन फलंदाज येतोय. 5 ला 3 सध्याची स्थिती आपण पाहतोय. थोडीशी नाजूक स्थिती आहे.
इथून डावाला उभारी देण्यासाठी एका चांगल्या डावाची गरज असेल आणि बंडू पाटीलला तो डाव साकारावा लागेल. स्वीप करायचं होतं, बरोबर 2 पायांच्या मधून हा बॉल निघून गेलाय का हे बघावं लागेल. डॉट बॉल सुनील माळी. या मैदानावरील खडानखडा प्रत्येकी चोरटी वाट या मानकोलीकरांना ठाऊक आहे. यावेळेला पुन्हा फ्लाइट एट बॉस लॉग इट आणि थेट बॉलला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. बंडूच्या बॅट मधून येतोय एन्जॉय ट्रॉफी षटकार. आयोजकांनी कमाल ही केली, दिनेश गायकवाडचा दामाली. आणखी जर 2 षटकार आले तर दिनेश जोशी यांच्याकडून 1000 बंडू पाटीलला देखील दिले जातील. अकरा धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल राऊंड विकेट. हो परफेक्टली यॉर्कर लेन. चांगला कमबॅक, चांगली वापसी आपल्याला बघायला मिळते. निर्धाव चेंडू होतोय सुनील माळी सध्या गोलंदाजी करत असताना. हो यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव. थोडंसं आता शांत वातावरण. मानकुलीचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतात. बिमरसाठी रिव्ह्यू घेतलेला फलंदाजांनी. चेक करणार आहोत. टीव्ही अंपायर या ठिकाणी नक्की चेक करतील. एक्झॅक्टली हा बॉल हाय फुल टॉस वेस्ट साइड वर होता का. व्हाईट बॉल तर जरूर घोषित केलेला आहे. व्हाईट बॉल. अवांतर दावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 वर. रिव्ह्यू लॉस. रिव्ह्यू गमावलेला आहे टीम गोवे याची नोंद असू द्या. या डावामध्ये आता तुम्हाला परत रिव्ह्यू मिळणार नाही. 12ला 3. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेला क्रॅकिंग क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. कडक शॉट. लॉंग ऑफ कडे बॉल येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न होता परंतु नकार आलाय आणि एकच धाव या दरम्यान पूर्ण केलेले आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13ला 3 गडी बाद. ड्रिंक्स इंटरवल. मैदानाच्या आतमध्ये काही सन्मान आपण मंचावरती पार पाडत आहोत. मान्यवर कक्षामध्ये नुकतंच वामन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे वामन चव्हाण आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला 5 संघांसाठी टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. वामनजी चव्हाण साहेब ज्यांची आम्हाला या स्पर्धेसाठी चांगली साथ, मोलाची साथ लाभलेली आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. वामन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आकर्षक सन्मान चिन्ह रमाकांत शिवारी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत आणि स्वतः त्यांचं ते क्रिएशन आहे. चांगलं ॲक्रेलिक आर्ट, चांगल्या ट्रॉफीज तुम्हाला जर बनवायच्या असेल तर रमाकांत शिवारी खारबाव यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत वामन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. वामन चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. श्यामशेठ चौधरी, केपी, कैलास पाटील, दिनेश जोशी, एन्जॉय ग्रुप मेंबर त्यांच्या शुभाशय सन्मान आपण मंचावरती पार पाडत आहोत. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हा स्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025 धावसंख्या धावफलकावरती 13. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ओव्हर नंबर 3. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी अविनाश माळी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. मानकोलीचा या ठिकाणी अतिशय सुंदर खेळ तुम्हाला बघायला मिळाला आहे. एकाही वेळेला गोवे टीमला
मोकळी वाट दिलेली नाहीये या मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी. निखिल चव्हाण यांचाही सन्मान केला जाईल. अविनाशचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला पाठवला, एक्सा कव्हरला, खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आमचा आयोजक आहे खंबीर सदा, दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. फटका लाजवाब होता. बंडू पाटील चांगला खेळ सध्या साकारतोय मैदानाच्या आतमध्ये, जबाबदारी घेऊन खेळ करत असताना, कारण भागीदारीची गरज आहे. ती भागीदारी तो होते मैदानात, परंतु खराब क्षेत्ररक्षण, फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 17वर. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर नेत्रदीपक हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. ओव्हर द विकेट अविनाश. बंडू समोर, लाऊड अपील, यस इज गॉन, फिंगर गोज अप, विकेट गॉन, बॅटर आउट. आमचा आयोजक आहे खंबीर सदा, निखिल चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. वामन बिल्डर्स ज्यांचं मला मोलाचं सहाय्य एन्जॉय ट्रॉफी 2025 मध्ये लाभलेलं आहे आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण करत आहोत. संदीप पाटील डुंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीप पाटील डुंगे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दिनेश जोशी यांचे ते सहकार्य आहेत. स्वागत आणि सन्मान केला जाईल. दिनेशजी जोशी यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय. वीर तानाजी दापोडे विरुद्ध लढत तुम्हाला पाहायला मिळेल. शेरोबा कोण, दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. दिनेश भामरे नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओहो, दिनेश समोर पहिला चेंडू यॉर्कर लेत होता, ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलाय. वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल येतोय. एक धाव त्या ठिकाणी सहजगत्या मिळेल आणि स्कोर एका धावेने आता पुढे सरकत असताना 18 या आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. महेश पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. दिनेश जोशी यांचे ते सहकार्य आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. केपी देखील जॉईंट होत आहेत. अविनाशनं आता या ओव्हरमध्ये चांगला पलटवार केलेला आहे चौकारानंतर. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केलं, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सरसावतोय वेगानं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आउटफील्ड मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. धावपाचचा देखील प्रयत्न केला, परंतु 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावफलकावरती 20. अंतिम रात्र, फायनल नाईट आपण या स्पर्धेची पाहतोय आणि फायनल नाईट मधील हा थरार आपल्याला बघायला मिळतोय. दशरथ पाटील रेफर केलंय का चौकार चेक करण्यासाठी? यस, बाउंड्री चेक केली जाणार आहे या ठिकाणी. आपण बघूया, टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जातील की बॉल सेफली त्यानं मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय की हा चौकार आहे ते आता या ठिकाणी आपण बघूया. तोपर्यंत नित्यानंद मडवी टेंबवली त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट विकेट किपरसाठी सेव्ह आहे. फक्त 2च रन असतील सर. ट्रॉफी आणि एक गिफ्ट उत्कृष्ट विकेट किपर साठी ते पारितोषिक त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. नित्यानंद मडवी टेंबवली त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. रमाकांत शिवारी, केपी, दिनेश जोशी, पंकज भोईर यांच्या शुभाशय सन्मान. यावेळेला ओव्हर पिच बॉल समोर लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. स्कोर 2 धावाने आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 22 आकड्यावरती. 22 रन्स. 40च्या दिशेने वाटचाल करावी लागेल तेव्हा तुम्ही एक फायटिंग टोटल सेट कराल. चॅलेंजिंग टोटल, एक मोठं आव्हान या ठिकाणी जर तुम्हाला सेट करायचं असेल अर्थातच टीम मानकोली समोर तो 40 धावा जोडाव्या लागतील. यावेळेला फ्लिक केलाय. इथे देखील बॉटम हँडचा चांगला वापर केला बॅटरनं इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. फटका ट्रॅव्हल होतोय.
एकच धाव याही वेळेला पूर्ण आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 3 षटकांच्या अंती 23-4 आफ्टर 3 ओव्हर. बंडू माळी यांच्याकडून संदीप ज्युनियर च्या प्रत्येक जेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. त्या अगोदर दशरथ पाटील आलिमगड चे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, त्यांचा सन्मान आपण मंचावरती करत आहोत. अंतिम षटक प्रभाकर भोईर अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो. चला वेळ कमी घ्या टीम मानकोली, अतिरिक्त वेळ आपण करू नका, कारण आज अंतिम दिवस आणि अंतिम रात्र या स्पर्धेची. या वेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणखी एक निर्धाव येतोय. प्रमोद भोईर ज्या खेळासाठी ओळखला जातो तो खेळ आज त्याला करता आलेला नाहीये. सर बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. प्रभाकर पुढचा बॉल, ओहो अतिरिक्त बाहेर निघणारा बॉल, जास्त बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू होता. लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. अवांतर धाव आणि धावफलकावरती 24 धावा आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. 24 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा कट करायचा होता, अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फास्ट डिलिव्हरी, क्विकर वन, फास्टर वन, हा बॉल आपल्याला बघायला मिळाला. आणखी एक चेंडू येतोय निर्धाव. 24-4 सध्याची स्थिती आपण पाहतोय. हा चेंडू फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय, क्षेत्ररक्षकाला निवडलं, फलंदाज होतोय बाद. 5वा धक्का गोवे टीमला. आमचा आयोजक आहे खंबीर सदा, दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. एन्जॉय ग्रुप भिवंडीवाला टॉप लेवलचा हा ग्रुप आणि टॉप आयोजन या एन्जॉय ग्रुपच्या वतीनं आपल्याला बघायला मिळालं. मागच्या 2 वर्षांपासून अथक परिश्रम एन्जॉय ग्रुपनं घेतले आणि फायनली यशस्वी स्पर्धा आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. फोटो सेशन सध्या सुरू आहे या सत्रामध्ये आणि या सर्व आठवणी साठवून ठेवायच्या आहेत. अनेक सारे राजकीय नेते, भिवंडीतील दिग्गज मंडळी या स्पर्धेला भेट देताना आपण बघितलं. चर्चा आपण त्याविषयी देखील करू. प्रभाकर सध्या गोलंदाजी करतोय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. बिल्ला प्लेड ऑन, 1 मोर विकेट गॉन. आणखी एक धक्का लागतोय गोवे टीमला. फोटो सेशन हे सर्व सभासद एन्जॉय ग्रुप भिवंडीचे ऑन स्क्रीन
हे चेहरे लक्षात ठेवा ज्यांच्या माध्यमातून भिवंडीमध्ये इतिहास घडलेला आहे. एन्जॉय ग्रुप भिवंडीला या ठिकाणी दाखवलं जातं आणि स्पर्धा जर तुम्हाला आवडली असेल तर एन्जॉय ग्रुप भिवंडीसाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एक अद्भुत अद्वितीय असा शो ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि आज या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या ग्रुपची आणि या ट्रॉफीची चर्चा सध्या आपल्याला बघायला पाहायला मिळते, ऐकायला मिळते. प्रभू श्रीराम आणि ती मफलर प्रत्येकाच्या गळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्यानुसार फोटो सेशन या सर्व आठवणी ते साठवून ठेवतात. अनेकांनी शुभेच्छा दिल्या की येणाऱ्या दिवसांमध्ये याहून बेटर ट्रॉफी तुम्ही ठेवाल अशी हिंमत तुमच्यामध्ये आहे आणि त्यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. हा बॉल लॉन साईडला मिड विकेटला पाठवला. वेलकम पवन ठाकूर. आणि पवन ठाकूर यांचं देखील स्पीच कालचं ते भरपूर चर्चेत राहिलेलं आहे. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. दिलीप पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 26 वर. दोन्ही मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत ते दोघेही भिवंडीमध्ये चांगले अंपायरिंग करतात. दिलीप पाटील आणि दिनेश भांबरे. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा पाठवल्या. बॉल डीप मध्ये वाईडिस्ट लॉंग ऑफ कडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न याही वेळेला झाला आणि 2 धावा पुन्हा पूर्ण केल्या जात आहेत आणि याचबरोबर पहिला डाव देखील समाप्त होतोय. एंड ऑफ द 4th ओव्हर. टीमची टोटल 28-29 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. एन्जॉय ग्रुपचे आधारस्तंभ मनीष म्हात्रे साहेब हे सुद्धा फोटो सेशन करत असताना क्या बात आहे. संपूर्ण ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. वामन चव्हाण वामन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ज्याच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पुढील सामना चेरोबा कोण आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. चेरोबा कोण आणि वीर तानाजी दापोडे बोथ द कॅप्टन. I kindly request you, please reporting for the toss, come forward. दोन्ही कॅप्टन वीर तानाजी दापोडे आणि चेरोबा कोण आपण टॉस साठी यायचं. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. A1 जोडी गुंतवली नितीन म्हात्रे आणि संजय पाटील. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय पुन्हा एकदा एन्जॉय ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये. वेलकम. मानकोली टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि काही दिवसांपूर्वीच मानकोलीमध्ये देखील एक अपघाती निधन झालं. जरूर त्यालाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. नक्कीच यश विश्वास माली या मुलाचं देखील काही दिवसापूर्वी अपघाती निधन झालेलं आहे आणि एन्जॉय ग्रुपच्या वतीनं आपण एन्जॉय ट्रॉफीमधून त्याला देखील भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. मित्रांनो सर्वांना विनंती आहे आपण आपल्या जागेवर उभं राहायचंय. बघा सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहा. डोक्यावरची कॅप काढा मित्रांनो. यास गोवे टीम मैदानामध्ये उतरलेले सर्व आमचे लाडके प्रेक्षक असतील, मान्यवर खेळाडू, सर्वांना विनंती करतोय जे जागेवरती बसलेले आहेत आपण जागेवरती उभं राहायचंय. सर्व मानकोली टीम आणि संपूर्ण येथे जमलेले प्रेक्षक. काही दिवसांपूर्वीच मानकोली गावामध्ये देखील शोककला पसरलेली आहे. अर्थातच माली परिवारावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. अगदी आपल्या मैदानाच्या काही अंतरावर त्या मुलाचं घर आहे आणि त्याचं नाव यश विश्वास माली. याला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली देतोय. श्रद्धांजली सुरू होते.
ओम शांती शांती शांती. नक्कीच ईश्वरचरणी त्यांना जागा चांगली मिळो आणि त्यांच्या मालिक कुटुंबाला दुःख झेलण्याची ईश्वर शक्ती देव ही एन्जॉय ग्रुपच्या वतीनं आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. ओ टू समीर. नाणेफेकी आपण करणार आहोत. मी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय, चेरोबा कोण आणि वीर तानाजी दापोडे आपण टॉससाठी यावं. चला चेरोबा 40+ कोण देवेन मुकादम आलेत. वीर तानाजी दापोडे टीमचे संघनायक या आपण लगेच नाणेफेकी कक्षामध्ये. वेलकम नंदेदादा पाटील. वीर तानाजी दापोडे सिनियर 40+ संघाचे संघनायक या आपण मान्यवर कक्षामध्ये. ओ टू समीर. टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. वीर तानाजी दापोडे संघ कर्णधार कृपया आपण टॉससाठी यावं. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण आहोत. चेरोबा कोण संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. वीर तानाजी दापोडे लास्ट ऑफिशियल कॉल. अन्यथा पहिल्या दिवशीच अनाउन्समेंट झालेला आहे, जो कॅप्टन इनिंग्स ब्रेकमध्ये उपस्थित नसेल त्या टीमला 2 रन्सची पेनल्टी असेल. चला दापोडे टीम चे संघनायक आपण लवकर जॉईन व्हा. नाणेफेकी कशामध्ये चेरोबा 40+ कोण संघाचे देवेन मुकादम उपस्थित आमचे मान्यवर देखील जोडलेत. चला दापोडे टीम मॅच सुरू होते. आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज झाले दिलीप पाटील आणि मानकुली संघाची सलमीर जोडी सुनील माले आणि प्रमोद भुईर. दिलीप पाटीलचा पहिला चेंडू स्वेर आहे. पंचांचा आला बिमरचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येनं गुरुदत्त चौटायरवा संघाचं इथे धावांचा अकाउंट ओपन झालेला आहे. नक्कीच अगदी एक गाव घाट अशी स्पर्धा. आणि आमच्या मानकुलीचा संघ म्हटला तर सिनियर 40+, नवीन 40+ आणि मास्टर 40+ अशा 3 टीम मधून हा संघ या स्पर्धेतून उतरलाय. चांगला लॉफ्टेड शॉट आपण पाहतोय सुनील मालीच्या बॅट मधून आणि चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आमचा आयोजक आहे खंबीर सदा दिने जोशी. टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. नंतर चौकार ठोकून 5 धावा लागलेत. यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. चेरोबा 40+ कोण आणि वीर तानाजी दापोडे नाणेफेकी जिंकून दापोडे संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी ज्या संघाने आज पहिल्या सामन्यातून पहिला विजय कारभाव संघाविरुद्ध मिळवलाय
असा चेरोबा 40+ कोण केस मान्यवर कक्षामध्ये आमचे उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. संदीप पाटील असतील, महेश पाटील असतील, आमचे एनके असतील, गुंदोली गावचे A1 जोडी संजय भाऊ पाटील आणि नितीन भाऊ म्हात्रे, त्यानंतर मास्टर 40+ संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष धननाना गवली आणि रॅडिकल ठाकरेचा पाडा या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू पवन ठाकूर, तसेच आमचे हरिभक्त पारायण गुरुदत्त वारकरी संप्रदाय हरिपाठ मंडळाचे रमेशजी महाराज, त्यानंतर आमचे मित्र निवृत्ती माली आहेत. सर्वांचं मनपूर्वक सरसे स्वागत करूया. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित, नक्कीच आपण टीव्ही स्क्रीनवर पाहत आहेत, आमचे गणेश दादा केनी मानकुली गावचे माजी सरपंच, त्यानंतर स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांचा कटआउट दाखवला जातोय. जय गोलेश्वर मास्टर 40+ गुंदोलीचे अध्यक्ष प्रवीणजी म्हात्रे, पुंडा शिवसेना शाखा प्रमुख शेलार साहेब कैलासजी शेलार. नाही बघा प्लीज.